हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस केंद्र सरकारची परवानगी। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी मैदानात। मोदींची आज कोल्हापुरातील तपोवन मैदानात सभा। शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदींचा कोल्हापूर दौरा। मात्र शिवरायांच्या गादी विरोधातील प्रचार जनता विसरणार नाही, राऊतांचा हल्लाबोल। कोल्हापुरात मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मवियाकडून टीझर प्रसिद्ध। भीती गादीची म्हणून सभा मोदींची, टीझरमध्ये उल्लेख। मवियाकडून महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न। शाहू महाराजांचा उमेदवारी अर्ज भरण्यास मवियाचा एकही नेता आला नाही, हा शाहू महाराजांचा अपमानच। संजय मंडलिकांचा मवियावर निशाणा। लातूरच्या उदगीरमध्ये आज प्रियंका गांधींची जाहीर सभा। मवियाचे उमेदवार शिवाजी काळगेंच्या प्रचारार्थ सभा होणार। सांगलीमधील काँग्रेसची जागा जाण्यामागे जयंत पाटील खलनायक। राऊतांच्या माध्यमातून जयंत पाटलांकडून विशाल पाटलांची खेळी। माजी आमदार विलास जगताप यांचा गंभीर आरोप। ठाकरे गटाची याचिका निवडणूक आयोगाने फेटाळली। प्रचार गीतामधील जय भवानी आणि हिंदू शब्दावरील बंदी कायम। ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष। तुम्ही मला निवडून द्या, मी जिल्ह्यात MIDC करेल। भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल। तर मी शब्दाचा पक्का, इतरांसारखं खोटं बोलत नाही। अजित पवारांची सुळेंवर खोचक टीका। अजित पवार कोबरा आहेत तर मी मुंगसासारखा चिवट। उत्तम जानकरांकडून अजित पवारांचा कोबरा असा उल्लेख। कोबरा डसला तरी शरद पवारांसारखा आधारवड आमच्या सोबत, असाही इशारा। महायुतीमधील नाशिकच्या तिढ्यामध्ये महंत अनिकेत शास्त्रींची एंट्री। भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत सकारात्मक चर्चा, मला तयारी करायला सांगितलंय, अनिकेत शास्त्रींचा दावा। पुण्यामध्ये शिवसंग्राम संघटनेच्या बैठकीला सुरुवात। ज्योती मेटे कोणाला पाठिंबा देणार, पत्रकार परिषद घेऊन मेटे भूमिका जाहीर करणार। महायुतीचं उर्वरित जागा वाटप आज किंवा उद्या होण्याची शक्यता। ठाणे, नाशिक, पालघर, दक्षिण मुंबईची उमेदवारी जाहीर होणार असल्याची माहिती। MIM कडून नसीम खान यांना लोकसभेची ऑफर। नसीम खान यांच्याकडून काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा। अल्पसंख्याकांना उमेदवारी न दिल्यानं नसीम खान काँग्रेसवर नाराज। IPL मध्ये आज दिल्ली विरुद्ध मुंबईची लढत। दिल्लीसमोर विजयी लय कायम राखण्याचं आव्हान, तर मुंबईला कामगिरी उंचवावी लागणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।